नमस्कार मंडळी, मी सोनाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर माझ्या किचन टिप्स आणि ट्रिक्स या व्हिडिओला तुम्ही भरपूर प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार। तर उन्हाळा सुरू झालेला आहे आणि आमरस हा महिनाभर खाल्ला जातो, महिनाभर काय त्यापेक्षा जास्त म्हणलं तरी खाल्ला जातो। तर आज मी तुम्हाला छानशी अशी आमरसची रेसिपी दाखवणार आहे। तर आपल्याकडे छानशी अशी देवगड हापूस आंब्याची पेटी आलेली आहे, तुम्ही पाहू शकता। जर तुम्हाला अप्रतिम आमरस करायचा असेल तर देवगड हापूस आंबा मी नक्कीच तुम्हाला प्रेफर करेल, कारण यामध्ये जो गोडवा असतो ना तो दुसऱ्या कुठल्या आंब्यामध्ये सापडणं खरं तर मला थोडंसं अशक्यच वाटतं। तर मी तुम्हाला पेटी उघडून दाखवते आणि तुम्ही पाहू शकता किती सुरेख आंबे आहेत यामध्ये। बघितल्यावर आमरस तर सोडा असंचही मी खाऊ शकते, कारण मला खरंच आंबा खूप आवडतो। तर काही जणांना आंबा कसा ओळखायचा हे मात्र कळत नाही की पिकलेला आंबा कोणता कच्चा कोणता। तर आंब्यावर अशा थोड्याशा हलक्या हलक्या सुरकुत्या पाहायच्या आणि हलकासा असा केशरी रंग आलेला असतो, तो आंबा संपूर्णपणे पिकलेला असतो। चला तर मग छानशी आमरसची रेसिपी आपण सुरू करूयात। मी 2 माणसांसाठी आमरस करणार आहे, त्यामुळे यातले मी मोजून 2 आंबे घेतलेले आहेत। तुमच्याकडे जर जास्त व्यक्ती असतील तर तुम्ही आंब्याची क्वांटिटी कमी जास्त करू शकता। सर्वात आधी आपल्याला जे हे आंबे आहेत हे पाण्यामध्ये व्यवस्थित बुडवून ठेवावे लागणार आहेत। तर मी यामध्ये पाणी ओतते आहे। आंबे साधारण पाण्यामध्ये बुडतील एवढं पाणी आपल्याला यामध्ये टाकून द्यायचं आहे। पाणी टाकल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता आंबे संपूर्णपणे बुडालेले आहेत आणि हे जवळजवळ 10 ते 15 मिनिटं आपल्याला असंच ठेवायचं आहे, जेणेकरून आंब्यातली उष्णता थोडी कमी होईल। आणि हो, आमरस करण्यापूर्वी असं छानसं एखादं कापड तुम्ही नक्की खाली हांतरून घ्या, म्हणजे आमरस सांडला तर त्यावर सांडेल। तर 15 मिनिटं झालेले आहेत, आंबे आता पाण्यातून मी बाहेर काढलेले आहेत। आमरस करण्याची पहिली पद्धत आपण पाहूयात। यामध्ये आंबा आपल्याला असं साईडने कट करायचा आहे आणि कट केल्याच्या नंतर यामध्ये असे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत। तर सुरीने या पद्धतीने मी इथे काप करून घेते आहे। प्रत्येकाची वेगळी वेगळी पद्धत असते आमरस करण्याची, मी मात्र तुम्हाला 2 पद्धती दाखवणार आहे। तर तुम्ही पाहू शकता किती रसाळ आहे हा आंबा आणि गर बघा आंब्याचा किती सुंदर असा दिसतो आहे। आंबा असा रसरशीत आणि गरगरीत असला की आमरस करायलाही खूप छान मजा येते। आता याचा जो गर आहे तो चमच्याच्या साहाय्याने आपल्याला अशा पद्धतीने कट करून काढून घ्यायचा आहे। तुम्ही काप न देता जरी चमच्याच्या साहाय्याने गर काढायला गेलात तरी गर नक्कीच निघेल। आणि शक्यतो आंब्याचा रस करण्यासाठी काचेचा बाउल वापरण्याची नक्की तसदी घ्या, कारण स्टीलच्या किंवा दुसऱ्या धातूच्या भांड्यामध्ये आमरस हा काळा पडू शकतो। आता पाहूयात दुसरी पद्धत, जी की आपल्या आधीच्या काळापासून चालत आलेली आहे। आंब्याच्या देठावर अशा पद्धतीने अंगठ्याचं बोट ठेवून आपल्याला हा आंबा हलक्या हाताने दाबून घ्यायचा आहे, जेणेकरून त्यातला रस जो आहे तो रिलीज होईल। फार जोर लावायचा नाहीये, हलक्या हाताने दाबायचा आहे। थोडं वेळखाऊ काम आहे, पण याने जो आमरस तयार होतो तो खरंच अतिशय उत्तम पद्धतीचा असतो आणि ही आपली पारंपरिक पद्धत आहे, त्यामुळे साधी सरळ सोपी ही पद्धत तुम्ही नक्कीच आजमावू शकता। तर तुम्ही पाहू शकता आंबा हा पूर्णपणे छान सैल झालेला आहे। आता यातला रस आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर इथे मी काचेचा बाउल घेतलेला आहे आणि सगळ्यात आधी वरचे हे देठ काढून आता यातला रस मी काढून घेणार आहे। तुम्हाला आमरस करण्याची ही पद्धत आवडत नसेल किंवा जमत नसेल तर तुम्ही सरळ आंब्याचे काप करून जी पहिली पद्धत मी दाखवली ती करू शकता। फक्त त्या फोडी केल्याच्या नंतर तुम्हाला आमरस मिक्सरमध्ये थोडासा फिरवून घ्यावा लागेल, तेव्हाच त्याचा रस तयार होईल। तर आता आमरसाची जी साल असते त्यावर मी असं थोडं थोडं पाणी टाकून ही डायरेक्टली यामध्ये धुवून घेत आहे, पण त्याही आधी आपले हात अतिशय स्वच्छ पद्धतीने धुवून घ्यायचे आहेत आणि त्याच पद्धतीने आपल्याला ही कोयसुद्धा छान धुवून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये मी अर्धी वाटी पिठी साखर ॲड करणार आहे। तुमच्याकडे पिठी साखर नसेल तर तुम्ही आपली रोजच्या वापरातली साखरही वापरू शकता, पण पिठी साखर वापरली तर ती मिसळायला जास्त लवकर मदत होते। तर आता इथे मी अशी रवी घेतलेली आहे। बरीच लोक मिक्सरमधून फिरवून घेतात, पण मला पर्सनली मिक्सरमध्ये फिरवलेला आमरस आवडत नाही, त्याच्या गुठळ्या असतात, त्या खाण्यातही वेगळीच मजा असते। तर आता मी रवीने अशा पद्धतीने हा आमरस थोडासा घुसळून घेणार आहे।
तसेच तुमच्याकडे जर काचेचं भांडं नसेल तर तुम्ही मातीचं भांडं वापरलं तरी चालेल, त्यातही आमरसाची चव अतिशय छान राहते। थोडासा हाताला त्रास होतो, पण असा आमरस घुसळला तर त्याच्या गुठळेही राहतात आणि आमरसही छान घट्ट होतो। जास्त नाही, अगदी 9 ते 10 मिनिटांमध्ये आपला पारंपरिक आमरस तयार झालेला आहे। आता यामध्ये कोणी दूध घालतं तर कोणी तूप घालतं, तुम्ही तुमच्या आवडीनुसार जे घालायचं ते घालू शकता। आम्हाला मात्र आमरस अगदी आहे असाच आवडतो। चला तर मग सर्व करूयात। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।